की खाजगी हॉस्पिटल्स आहेत, अँजिओप्लास्टी अँजिओग्राफीचे अपोलो हॉस्पिटलचे रेट वेगळे, फोर्टिसचे वेगळे, रिलायन्सचे वेगळे, तेरणाचे वेगळे, डी वाय पाटीलचे वेगळे. या सगळ्यांच्या संदर्भात एक दरपत्रक का नाही आहे खाजगी हॉस्पिटलचं? राज्य सरकार अशा पद्धतीची पॉलिसी का आणत नाहीये? बरे, हे सगळे भूखंड आमच्या प्रकल्पग्रस्तांचे घेऊन त्याच्यावर मोठी मोठी हॉस्पिटल झालेले आहेत, चॅरिटीचे हॉस्पिटल झालेले आहेत. कुठल्याही पद्धतीची नफेखोरी आपल्याला करता येणार नाही असं आपणच म्हणायचं, आणि एखादा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला की 10, 15 आणि 20 लाखाचं बिल झाल्याशिवाय तो बाहेर येतो. पॉलिसी 5 आणि 10 लाखाची आणि बिल 20 लाखाचं. अशी परिस्थिती संपूर्ण नवी मुंबईत आहे की यांचे डेथ रेशो चेक केले तर अजून आपल्याला आकडे मोठे कळत. म्हणजे माणसाने फक्त मरायसाठीच त्या हॉस्पिटलला जावं अशी परिस्थिती सगळ्या नवी मुंबईमध्ये आहे. मी नवी मुंबई महानगरपालिकेच्या एक हॉस्पिटलचा पुरावा आणला आहे. 14 ऑगस्टला हा केस पेपर आहे. 14 ऑगस्टला नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये एक 2 वर्षाचं बाळ ॲडमिट होतं. 14 ऑगस्टचं मी केस पेपर सांगतोय. औषध देण्यात आलं आहे, मॅन्युफॅक्चरिंग डेट फेब्रुवारी 2023 आणि एक्सपायरी डेट जुलै 2024. ऑगस्टला बाळ ॲडमिट आहे 14 ऑगस्टला, आणि औषध दिलं आहे जुलै 2024. आपल्याकडे कुठलेही एक्सपायरी असेल त्याचं 15 ते 1 महिना अगोदर आपण स्टॉक त्याचा काढून टाकतो, जर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेच. आता फक्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही धाडी टाकून फक्त औषधांचा स्टॉक चेक करायचा का, याचं उत्तर आम्हाला आयुक्तांनी द्यावं. नाहीतर ह्या पत्रकार परिषदेनंतर हा सगळा स्टॉक तुम्ही स्वतःहून काढून टाका. आमच्या ताब्यात सापडला तर आम्ही त्याचा कार्यक्रम करूच, पण अधिकाऱ्यांचाही कार्यक्रम करू.